हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गुंडांना पोसत आहेत, पण धृतराष्ट्रासारखं मोदींचंही डोळ्याला पट्टी लावून काम। संजय राऊतांचा शिंदेंसह मोदींवर हल्लाबोल। सुप्रीम कोर्टानं झापून सुद्धा नार्वेकरांचा निकाल हुकुमशाही सारखा। कोर्टानं आता फक्त झापू नये, त्या पलीकडेही पावलं टाकावीत, संजय राऊतांची टीका। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये नेते, मंत्री आणि आमदारांची संध्याकाळी बैठक। भुजबळांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार। राज्यसभेच्या उमेदवारी संदर्भातही चर्चेची शक्यता। राज्यातील महापालिका आणि नगरपालिकेचे कंत्राटी कामगार राज ठाकरेंना भेटणार। किमान वेतनवाढीच्या मागणी संदर्भात भेट घेणार। अपात्रतेसंदर्भातील नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टामध्ये याचिका मेन्शन। याचिकेवर 12 फेब्रुवारीला सुनावणीची शक्यता। महाराष्ट्रात गुंडाराज सुरू। राज्याची काय अवस्था करून ठेवली आहे मोदी शहांच्या राज्यकर्त्या टोळीनं। गुंड निलेश घायवळचा शिंदेसोबतचा फोटो ट्विट करत संजय राऊतांचा हल्लाबोल। मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या मुलानं केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी। शिंदे मुख्यमंत्री असेपर्यंत राज्यात गुन्हेगार निर्माण होणार। भाजपा आमदाराच्या आरोपानंतर जयंत पाटलांची टीका। भंडाऱ्यामध्ये मोदी जरी उभे राहिले तरी त्यांना हारूनच जावं लागेल। भंडारा गोंदियामध्ये काँग्रेस जिंकेल, नाना पटोलेंचं वक्तव्य। मनोज जरांगे आजपासून 4 दिवस आळंदी, मुंबई, नाशिक आणि बीड दौऱ्यावर। आज आळंदीमध्ये मुक्काम, तर उद्या दादरमध्ये वकिलांसोबत जरांगेंची बैठक। छगन भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी, त्यांनी जाणून बुजून बदनामी केली। जरांगेंची टीका, तर जातीला उद्देशून बोललो नाही, भुजबळांची सारवासारव। मराठा आरक्षणासंदर्भात अधिसूचनेविरोधातील याचिकेनंतर मराठा समन्वयकाकडून कोर्टामध्ये कॅबिनेट। गंगाधर काळकुटेंकडून एकाच वेळी 4 ठिकाणी कॅबिनेट। सगळे सोयरेबाबत निर्णय घेण्यापूर्वी अवगत करण्याची विनंती। मालेगावचा मिनी पाकिस्तान उल्लेख केल्यानं नितेश राणेंना नोटीस। माफी मागावी या नेता खटला दाखल करणार। माजी आमदार आसिफ शेख आणि समाजवादीच्या नेत्या शाने हिंद यांचा नोटीसमधून इशारा। छत्रपती संभाजीनगरमधल्या अजित पवार गटाचे नेते दत्ता गोरडे ठाकरे गटामध्ये जाणार। आज दुपारी मातोश्रीवर गोरडेंचा पक्षप्रवेश। 26 दिवसांपासून राज्यातील आशा सेविकांचं आंदोलन सुरू। पगारवाढीचा जीआर काढण्याची मागणी। मार्चची वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफांसोबतची बैठक निष्फळ। राज्यामधील निवासी डॉक्टर उद्यापासून बेमुदत संपावर। मानधनवाढ आणि प्रलंबित भत्ते मिळण्याची मागणी। रविकांत तुपकरांचा जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा पोलिसांचा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अर्ज। तुपकरांची तुरुंगामध्ये रवानगी करण्याची मागणी। सरकारी नोकर भरती प्रक्रियेमध्ये पेपरफुटी करणं महागात पडणार। दोषींना 1 कोटींचा दंड आणि 10 वर्षांचा कारावास। लोकसभेत विधेयक सादर। नागपुरात आदिवासी गोंड गोवारी समाजातील तरुणांचं 12व्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच। गोंड गोवारी समाजाला एसटीतून आरक्षण मिळण्याची मागणी। पुण्यातील सहकारनगर, कात्रज, धनकवडीसह आसपासच्या परिसरातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार। पर्वती जलकुंभमध्ये दुरुस्तीच्या कामांमुळे शुक्रवारीही कमी दाबानं पाणी पुरवठा। राज्यात 21,678 पदांसाठी शिक्षक भरती होणार। भरतीमध्ये मराठा विषयासाठी सर्वाधिक 18,373 जागा। लोकसभेनंतर इंडिया आघाडीचं सरकार आल्यास देशव्यापी जातनिहाय जनगणना करणार। आरक्षणावरील 50% मर्यादाही काढणार। रांचीमधल्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींचं आश्वासन। ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांना कर्करोगाचं निदान। बकिंगहॅम पॅलेसकडून निवेदन जारी करत माहिती। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।